सोलापूर, धाराशिव, लातूर आणि विजापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे। आजपासून पुढील 3 दिवस सोलापूर बाजार समिती बंद राहणार आहे। गुढीपाडवा आणि रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर 30 मार्च ते 1 एप्रिल पर्यंत बाजार समिती बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। या कालावधीत कोणत्याही प्रकारचे लिलाव होणार नाहीत। बाजार समितीतील व्यापारी संघटनेने या संदर्भात अधिकृत परिपत्रक काढले आहे। 2 एप्रिल पासून बाजार समिती नियमित वेळापत्रकानुसार सुरू होणार आहे। बंद या कालावधीत शेतकऱ्यांनी बाजार समितीत शेतमाल घेऊन येण्याचं टाळावं असं आवाहन करण्यात आलं आहे। दुसरीकडे बाजार समितीच्या निवडणुकीला वेग आला आहे। भाजपनं बाजार समितीची धुरा सचिन कल्याण शेट्टी यांच्याकडे सोपवली आहे। त्यांनी दिलीप माने यांच्या विरोधात सर्वपक्षीय आघाडी तयार करण्याच्या दृष्टीने तयारी केली आहे। माने गटाने देखील जोरदार रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे। यात कोण बाजी मारतं हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे।